नमस्कार भक्तांनो. श्री गजानन महाराज जेव्हा शेगावात वावरत होते तेव्हा त्यांनी केवळ आध्यात्मिक उपदेश केला नाही, तर अनेक असाध्य रुग्णांना केवळ आपल्या एका दृष्टिक्षेपाने किंवा स्पर्शाने बरे केले. श्री गजानन विजय ग्रंथात उल्लेख केला आहे की जेव्हा जानराव देशमुखांचे प्राण कंठाशी आले होते आणि त्यांच्या जगण्याची कोणतीही आशा उरली नव्हती, तेव्हा महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना नवीन आयुष्य दिले. महाराज आजही जिवंत आहेत. 8 सप्टेंबर 1910 रोजी त्यांनी संजीवन समाधी घेतली असली तरी त्यांनी भक्तांना वचन दिले आहे की मी गेले असे मानू नका, भक्ती काजा धावून येईल. आज शेगावला जाणारा प्रत्येक भक्त हे जाणतो की जेव्हा आपण मठात पाऊल ठेवतो तेव्हा तिथल्या हवेतच एक विलक्षण औषधी आणि सकारात्मक ऊर्जा असते, जी मनाचे आणि शरीराचे आजार दूर करते. तर मित्रांनो, हा अनुभव आहे पुण्याच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आनंदराव यांचा. 2024च्या सुमारास त्यांना अचानक त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी केल्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांना 3rd स्टेजचा थ्रोट कॅन्सर झाला आहे. संपूर्ण कुटुंब हादरले. किमोथेरपी आणि महागडे रेडिएशनचे उपचार सुरू झाले. आनंदरावांचे शरीर खंगून गेले होते. अन्न पाण्याचा एक थेंबही घशाखाली उतरत नव्हता आणि वेदना असह्य झाल्या होत्या. डॉक्टरांनी शेवट हात वर केले आणि सांगितले की आता औषधांपेक्षा प्रार्थनेची जास्त गरज आहे. अशा कठीण प्रसंगी आनंदरावांच्या पत्नीने धीर सोडला नाही. त्या गजानन महाराजांच्या परमभक्त होत्या. त्यांनी शेगावच्या मठातील अंगारा आणि तीर्थ आणले. त्यांनी महाराजांच्या फोटोसमोर बसून अश्रू ढळत संकल्प केला की माऊली, आता विज्ञानाने हात जोडले आहेत, पण मला माहीत आहे तुम्ही माझ्या पतीचे प्राण वाचवू शकता. त्या माऊलीने डॉक्टरांच्या उपचारासोबतच महाराजांचे 3 अत्यंत महत्त्वाचे उपाय सुरू केले. आनंदरावांना रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी शेगावच्या मठातील पवित्र तीर्थ आणि अगदी चिमूटभर अंगारा पाण्यात येत असे. जो अन्नद्रव आत जात नव्हता ते तीर्थ माऊलींच्या कृपेने त्यांच्या शरीरात जाऊ लागले. आनंदराव स्वतः पोथी वाचण्याच्या स्थितीत नव्हते, म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांच्या उशाशी बसून रोज श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायांचे मोठ्याने वाचन केले. विशेषतः 14वा अध्याय आजार दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी त्याचे वाचन अखंड सुरू ठेवले. 24 तास आनंदरावांच्या खोलीत अत्यंत संथ आवाजात गणगणात बोते या मंत्राचा ऑडिओ सुरू ठेवण्यात आला. अवघ्या 2 महिन्यात चमत्कार घडला. जेव्हा आनंदराव पुन्हा एकदा पेट स्कॅन आणि बायोप्सीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा त्यांचे रिपोर्ट पाहून मोठमोठे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर थक्क झाले. आनंदरावांच्या शरीरातील कॅन्सरच्या गाठी कमालीच्या सुकल्या होत्या आणि नवीन निरोगी पेशी तयार होत होत्या. डॉक्टरांनी विचारले, तुम्ही आमच्या औषधांशिवाय दुसरे काय केले? तेव्हा पत्नीने डोळ्यात आनंदाश्रू आणून महाराजांचा फोटो दाखवला आणि म्हणाल्या, हे माझ्या शेगावच्या माऊलीचे औषध आहे. अनेकांना प्रश्न पडतो की सध्या राखेत आणि पाण्यात एवढी ताकद असू शकते का? अंगारा शेगाव मठात जिथे अखंड धुनी जाळत असते तिथला हा अंगारा आहे. या धुनीमध्ये लाखो भक्तांची श्रद्धा आणि महाराजांचे तेज सामावलेले आहे. जेव्हा हा अंगारा शरीराला लावला जातो किंवा प्राशन केला जातो तेव्हा तो शरीरातील नकारात्मक कंपने नष्ट करतो. गणगणात बोतेची ताकद वैज्ञानिकदृष्ट्याही हे सिद्ध झाले आहे की मंत्राच्या ध्वनिलहरींमध्ये पाण्याचे रेणू अत्यंत सकारात्मक बनतात. जेव्हा तीर्थावर हा जप केला जातो तेव्हा ते पाणी साक्षात अमृताचेच काम करते. आजारी व्यक्तीसाठी घरात सेवा करताना पाळायचे कडक नियम. जर तुमच्याही घरात कोणी व्यक्ती दीर्घकाळापासून आजारी असेल तर ही सेवा करताना खालील चुका टाळाव्यात. औषधे बंद करू नका. महाराज कधीही सांगत नाहीत की डॉक्टरांची औषधे बंद करा. वैद्यकीय उपचार ही विज्ञानाची बाजू आहे आणि महाराजांची सेवा ही आध्यात्मिक बाजू आहे. औषधांसोबत पोथी आणि अंगारा दिल्यास औषध दुप्पट वेगाने लागू होते. 100% श्रद्धा करून बघूया, फरक पडला तर ठीक, अशी संशयी वृत्ती ठेवल्यास प्रचिती येत नाही. माझे महाराज माझ्या पाठीशी आहेत आणि हा आजार बरा होणारच हा अढळ विश्वास ठेवावा. तर माझ्या लाडक्या गजानन भक्तांनो, अशी आहे माझ्या शेगावाच्या रानाची आधार लीला.
संकट कितीही मोठे असू द्या, आजार कितीही भयानक असू द्या, जर तुमची भक्ती खरी असेल तर साक्षात यमराजालाही माऊलींच्या दारातून रिकाम्या हाताने परतावे लागते. जसे की मी व्हिडिओच्या सुरुवातीला प्रॉमिस केले होते की आता जाणून घेऊया ती विशेष सेवा. जर घरातील व्यक्ती खूप आजारी असेल तर रोज रात्री त्यांच्या उशाशी बसून श्री गजानन विजय ग्रंथातील 14व्या अध्यायाचे वाचन करा. अध्याय पूर्ण झाल्यावर रुग्णाच्या कपाळावर महाराजांच्या अंगारा लावा आणि 3 वेळा म्हणा, गुरुवर्य गजानन सिद्ध दिगंबरा, धावून येई या संकट समया, हरवून टाकी सर्व व्याधी पीडा, चरणी ठेवितो भक्तीचा विडा. हा छोटासा विधी करून बघा. माऊलींच्या कृपेने आजाराच्या वेदना कमी होतील आणि आरोग्यात वेगाने सुधारणा होईल. तुम्हाला आजची ही प्रचिती कशी वाटली? तुमच्याही आयुष्यात कधी महाराजांनी असा चमत्कार केला आहे का? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनदान देणारा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअपद्वारे जास्तीत जास्त शेअर करा, कारण आजकाल कॅन्सर आणि मोठे आजार खूप वाढले आहेत. कोणा एकाला तरी हा व्हिडिओमुळे जगण्याची नवीन उमेद आणि माऊलींचा आधार मिळेल. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये संपूर्ण कृतज्ञतेने जय गजानन किंवा गण गणगणात बोते लिहायला अजिबात विसरू नका. अशाच दिव्य आणि अत्यंत सत्य अनुभवांसाठी तुमच्या हक्काच्या शेगाव दरबार चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. योगीराज सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. गण गणगणात बोते. रामकृष्ण हरी.